तारीख 21 नोव्हेंबर. काल दुपारची 3:30ची वेळ होती. दुबईमध्ये एअर शो सुरू होता, ज्यामध्ये आपलं तेजस हे भारताचं बहुचर्चित असणारं लढाऊ विमान होतं. यावेळी तेजस हे लढाऊ विमान आपलं हवाई कौशल्य दाखवत होतं. त्यामुळे सगळे कॅमेरे हे तेजसवर होते आणि अचानक आपलं तेजस हे विमान कसरती दरम्यान जमिनीवर कोसळलं. हे सगळ्यांसाठी शॉकिंग होतं. ही घटना इतक्या पटकन घडली की पायलटला स्वतःला देखील वाचवता आलं नाही आणि अचानक झालेल्या या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. विंग कमांडर नमान स्याल असं मृत्यू झालेल्या पायलटचं नाव आहे. त्यांच्या निधनानं देशभरातून हळहळ व्यक्त होते. हवाई दलातर्फे या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर नमान सियाल नेमके कोण होते, ते भारतीय हवाई दलात कसे सामील झाले होते, अपघातानंतर त्यांच्या कुटुंबियांनी काय सांगितलं, हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि आपण पाहताय विशेष भारी. शुक्रवारी दुबईत लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं सादर करण्यासाठी एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या भारताच्या तेजस या फायटर प्लेननं देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेजसची प्रात्यक्षिकं दाखवण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमान स्याल यांच्याकडे देण्यात आली होती. दुबईच्या वेळेनुसार दुपारी 2:10 सुमारास 8 मिनिटांचं प्रात्यक्षिक सादर करत असताना तेजस विमान क्रॅश झालं. हाती आलेल्या व्हिडिओनुसार विमान कमी उंचीवर एक कौशल्यपूर्ण कृती करत आपली ताकद दाखवत असताना अचानक खाली आलं आणि वेगानं जमिनीवर आदळलं, ज्यामुळं मोठा स्फोट झाला आणि यामध्ये असलेले पायलट नमान स्याल यांना विमान क्रॅश व्हायच्या आधी बाहेर येण्याची संधी मिळाली नाही आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. तेजस विमान अपघातात शहीद झालेले नमान स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील होते. त्यांचे वडील जगन्नाथ स्याल हे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत. नमांश यांचं शालेय शिक्षण कांगडा जिल्ह्यातील सैनिकी शाळेतूनच पूर्ण झालं. 24 डिसेंबर 2009 रोजी त्यांचं भारतीय हवाई दलात सिलेक्शन झालं. नमांश यांच्या पत्नी देखील भारतीय हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 6 वर्षांची छोटी मुलगी असून ती सध्या शिक्षणानिमित्त आजी आजोबांकडे राहते. हवाई दलाचे एक अत्यंत शूर आणि टॅलेंटेड पायलट म्हणून नमाश यांची ओळख आहे. एक नॅशनल प्लॅटफॉर्मवर भारताचे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान जगाला दाखवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी नमान स्याल यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुरुवातीलाच भारतीय हवाई दलातील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. नमांश यांना तेजस सारखे फेमस लढाऊ विमान चालवण्याचा चांगलाच अनुभव होता. मात्र शुक्रवारी झालेला हा अपघात सगळ्यांसाठी शॉकिंग होता. या दुर्घटनेनं एका एअर शोचं रूपांतर शोकसभेत केलं. तेजस विमान अपघातात नमांश यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे वडील जगन्नाथ स्याल यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नमांश यांच्याशी गुरुवारी शेवटचं बोलणं झालं असल्याचं सांगितलं. नमांशने मला टीव्ही आणि यूट्यूबवर त्याचा एअर शो पाहायला सांगितलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता मी यूट्यूबवर एअर शोचा व्हिडिओ शोधत होतो. तेव्हाच मला भारताचं तेजस विमान कोसळल्याची बातमी दिसली. त्यानंतर मी ताबडतोब माझ्या सुनेला फोन केला. माझी सून देखील हवाई दलात विंग कमांडर आहे. काही वेळातच हवाई दलाचे 6 अधिकारी आमच्या घरी आले आणि काहीतरी गंभीर घडल्याचं मला समजलं, अशी माहिती जगन्नाथ स्याल यांनी दिली. मंडळी, तेजस MK1 म्हणून ओळखलं जाणारं हे फायटर प्लेन इंजिन वगळता पूर्णपणे देशी बनावटीचं आहे. भविष्यात हे विमान भारतीय हवाई दलाचा कणा ठरणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून या विमानांची निर्मिती होत आहे. पुढील काळात या बनावटीची आणखी 180 विमानं हवाई दलाला मिळणार आहेत. यंदा सप्टेंबरमध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयानं 97 तेजस विमानांच्या खरेदीचा करार देखील केलाय. 2027 मध्ये या विमानांची तुकडी भारतात येण्याची अपेक्षा आहे. याआधी 2021 मध्ये भारत सरकारनं 83 तेजस विमानांचा करार केला होता. त्यानुसार ही विमानं 2024 पर्यंत भारतात येणं अपेक्षित होतं. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय. दुबई इथं एअर शोमध्ये हवाई प्रात्यक्षिकादरम्यान भारतीय हवाई दलाच्या एका धाडसी पायलटचं निधन झाल्याची बातमी अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या कठीण प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे, अशा भावना राजनाथ सिंह यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून व्यक्त केल्या. भारताचे संरक्षण प्रमुख CDS जनरल चौहान व भारतीय सशस्त्र दलातील सर्व अधिकाऱ्यांनी तेजस विमान दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.
तेजसचं कोसळणं आणि यामध्ये पायलट नमांश सियाल यांचा मृत्यू होणं या दोनही गोष्टी भारतासाठी अत्यंत दुःखद आहेत. नमांश हे त्यांच्या गावचा अभिमान होते आणि ते नेहमीच देश सेवेसाठी तत्पर असायचे. त्यांच्या अचानक सोडून जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला धक्का बसलाय. देशाला पुढे नेण्यासाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या या वीराला सलाम. दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.